राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। राज्याचे निकाल लागलेले आहेत। जवळपास 4:30-5 वाजत आले, आता पावणे 5 वाजलेत आणि राज्याचा निकाल हे पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत। आपण आज 2 वेळा सकाळी मला वाटते 8:15 वाजल्यापासून लाईव्ह केलं 10 वाजेपर्यंत आणि 12 पासून लाईव्ह केलं 1:30-2 वाजेपर्यंत, जोपर्यंत राज्यात सगळं क्लिअर झालं होतं। आता राज्यामध्ये स्थिती अशी आहे की फुल मेजॉरिटी मिळालेली महायुतीला आणि महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे। आणि बरेचसे लोक महाविकास आघाडीची हे बोलत होते की अकेला देवेंद्र क्या करेगा। तर त्या एकट्या देवेंद्रनी महाविकास आघाडीचा धुरळा उडवलाय, महाविकास आघाडीला आसमान दाखवले असं म्हणू शकतो आपण। सध्या कोणाला किती मिळालेत मी तुम्हाला सांगतो। जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतोय अजून काउंटिंग सुरू होतं, पण ते शेवटच्या स्टेजचं होतं। सीट ह्या जवळपास निश्चित झालेल्या 131 जागा ह्या भाजपला मिळालेल्या आहेत। 56 जागा शिवसेना शिंदे गट आणि जवळपास 40 जागा अजित पवार गटाला मिळालेल्या आहेत। तर 19 शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी या तिघांना 19 भेटले, तर बाकीच्या इतरांना 2-4 जागा काहीतरी मिळालेले आहेत। या निवडणुकीमध्ये ना बऱ्याच लोकांचं धुळा उडलेला आहे, बऱ्याच लोकांची हवा निघालेली आहे आणि अशी लोकांची काय आहेत ना नावं तुम्ही विचार देखील करू शकत नाही। सगळ्यात पहिला आपण हा व्हिडिओ बनवूया की प्रस्थापित कोण लोक होते ज्यांचा या निवडणुकीमध्ये धुळा उडालेला आहे। खूप मोठमोठी नावं तुम्हाला बघायला मिळतील। एकट्या देवेंद्र फडणवीसनी किंवा एका देवाभाऊनी अख्ख्या महाविकास आघाडीला कामाला लावलेले आणि ते स्वतःही महाविकास आघाडीचे नेते विचारात पडले असतील की नक्की झालं काय, घडलं काय। अजून असा सदमा बसलेला लोकांना की अजून कळायला मार्ग नाहीये। महाविकास आघाडी आणि 2 मिनिटांसाठी आपण महाविकास आघाडीला बाजूला ठेवूया, वसई विरारला जाऊया। निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशी बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांचा हा पक्ष आहे आणि पूर्ण वसई विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर या ठिकाणी यांची सत्ता असते। वसई विरार महानगरपालिकांच्या ताब्यात आहे आणि दहशत खूप प्रमाणात आहे त्यांची असं बोललं जातं। पण या दहशतीला म्हणा आणि निवडणुकीच्या अगोदर विनोद तावडेंना एका हॉटेलमध्ये 4 ते 5 तास डांबून ठेवून तो पूर्ण सगळा प्रकार पूर्ण राज्याला दाखवला मीडियाच्या माध्यमातून आणि हे दाखवून दिले की आम्ही किती स्ट्रॉंग आहोत, आम्ही किती दादागिरी या ठिकाणी करू शकतो। पण शांतीत क्रांती केले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी। देवेंद्र फडणवीसांनी बहुजन विकास आघाडीचा काटा कसा काढला बघा। बाप पण हारला, पोरगा पण हारला आणि बोईसरमध्ये त्यांच्याच पक्षाचा एक पाटील नावाचा उमेदवार होता तोही हारला। मग खरं तर इतिहास घडलाय वसई विरारमध्ये। आजपर्यंत त्यांच्या पक्षाला, त्यांच्या घराण्याला हरवायची हिंमत कोणी केली नव्हती। 2019 साली प्रदीप शर्मांना उभं केलं होतं, पण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की प्रदीप शर्माचा कसा त्यांनी काटा काढला। तर या वेळेला देवेंद्र फडणवीसांनी बरोबर काटा काढला। बाप वसईमध्ये पडला, पोरगा नालासोपारामध्ये पडला आणि त्यांच्याच पक्षाचा आणखी एक उमेदवार बोईसरमध्ये पडला आणि या तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले। वसईमध्ये स्नेहा दुबे, नालासोपारामध्ये राजन नाईक आणि बोईसरमध्ये देखील भाजपचा एक उमेदवार आहे ते निवडून आले। म्हणजे वसई विरार मधून हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची दहशत पूर्णपणे अशी उडवून लावली भाजपने। ठीक आहे, आपण जाऊया बाळासाहेब थोरात। बाळासाहेब थोरात म्हणजे 6 ते 7 वेळा 7 टर्म आमदार राहिलेले आहेत ते। त्या आमदाराला घरी बसवलं देवेंद्र फडणवीसने। काँग्रेसचं एक मोठं नाव, मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेलं नाव, त्यांना घरी बसवलं। सतेज पाटील कोल्हापूरचे, अरे मला विशेष वाटतं मित्रांनो, काल फक्त हे आलेले इलेक्ट्रोल पोल आलेले, एक्झिट पोल आलेले, बरोबर।
त्या एक्झिट पोलच्या नादाला लागून ह्या लोकांनी मुख्यमंत्री कोण होणार या गोष्टीसाठी मिटिंगा घेतल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये. म्हणजे मी काल व्हिडिओ पण बनवला होता की हा केवढा उतावळापणा आहे की अजून निकाल यायचा बाकी आहे, अजून सगळ्या गोष्टींची प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे, तोपर्यंत मुख्यमंत्री आमचं की तुमचं याच्यावरती चर्चा सुरू होती. आणि संजय राऊत त्याचं नेतृत्व करत होते. संजय राऊतांनी सांगितलं होतं देखील की जयंत पाटील यावेळेला मुख्यमंत्री होतील, ते चांगली गाडी चालवतात. परंतु आज संजय राऊत गायब झालेले आहेत. मला वाटतं संजय राऊतांना त्यांचं उत्तर मिळालेलं आहे. आणि खरोखर एकनाथ शिंदे 56 जागा मिळालेत, अजित पवार 40, आणि देवेंद्र फडणवीस 31. महाविकास आघाडीचा पूर्णपणे धुव्वा उडालेला आहे. खूप प्रस्थापित असलेली घराणं या ठिकाणी पडलेली आहेत. स्वतः बच्चू कडू 3 टर्म 4 टर्मचे आमदार आहेत. बच्चू कडू खूप मोठा त्यांचा होल्डिंग आहे, त्यांच्या होल्ड होता सगळ्या मतदारसंघामध्ये. त्यांच्या बालेकिल्ल्याला देखील सुरुंग लावलेला आहे भाजपने. आणखी एक गोष्ट महत्वाची, मनोज जरांगे फॅक्टर या वेळेला पूर्णपणे त्याची सुरळी करून टाकून दिलेला आहे. कुठे चालला मनोज जरांगे फॅक्टर? काय केलं माहितीये मनोज जरांगे फॅक्टरच्या वेळेला बीजेपीने 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला बीजेपीला समजलं होतं मनोज जरांगे फॅक्टरमुळे आपल्याला नुकसान झालेलं आहे आणि मनोज जरांगे कोणाला फायदा पोहोचवण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी ओबीसी कार्ड खेळलं, बीजेपीने ओबीसी कार्ड बाहेर काढलं आणि कम्पेअर केलं की भाई तुमच्याकडे जर मराठा कार्ड असेल तर त्यालाच सिमिलॅरिटी आमच्याकडे ओबीसी आहे. आणि ते नेहमी बोलायचे, याच्या आधी बोलायचे, प्रचारामध्ये पण बोलायचे, प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये बोलायचे, बीजेपीचा डीएनए हा ओबीसी आहे. आणि ती ओबीसीची एक नाळ जोडली गेली. ठीक आहे, योजना कामाला आल्या. लाडक्या बहीण योजनेने खूप त्यांना चांगला सपोर्ट केला, महिलांनी खूप भरभरून त्यांना मतं दिली, दिसते आपल्याला त्या इलेक्शनमध्ये. आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काम केलं असेल त्यांच्यासाठी त्यांना मतं दिली. पण एकट्या जे विचारलं जात होतं विरोधकांकडून, संजय राऊतांकडून, उद्धव ठाकरेंकडून, अकेला देवा क्या करेगा, अकेला देवानं काय केलंय तुमच्या समोर सगळं मांडून ठेवलंय गणित. आता विचार करा 5 वर्ष की नक्की एकटा देवेंद्र फडणवीस काय करू शकतो. बाकी मनसेच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. अपेक्षा होती काही ठिकाणी मनसेचे उमेदवार हे निवडून येतील, परंतु अनपेक्षित हा निकाल लागलेला आहे. मनसेसाठी देखील हा पूर्ण अनपेक्षित निकाल आहे. त्यामुळे जे पराभूत झालेत त्यांना पुन्हा लढण्यासाठी आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि जे विजय झालेत त्यांना देखील आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तुम्ही आपल्या मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा. आणि हा निकाल कशा प्रकारे लागलाय, ह्या निकालाची तुम्हाला अपेक्षा होती का तेही सांगा. जय शिवराय, जय मल्हार.